नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी जनजागृती या चॅनलमध्ये पाहणार आहोत की तुमच्या मोबाईलवर कधी असा मेसेज आला आहे का, तुमचे KYC अपडेट करा, नाही तर तुमचे बँक अकाउंट बंद होईल. थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमचे पैसे धोक्यात असू शकतात. मेन पार्ट, आजची सध्याची भारताची परिस्थिती. आजकाल भारतात मोबाईल स्कॅम खूप वेगाने वाढत आहेत. फेक कॉल्स, व्हॉट्सअप लिंक, OTP स्कॅम हे सगळं खूप कॉमन झालं आहे. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक लोक अजूनही यामध्ये फसत आहेत. मेन पार्ट हा आहे. आता आपण जाणून घेऊया की स्कॅम किती प्रकारचे असतात आणि हे स्कॅमर काय करतात. तर KYC अपडेट नावाखाली तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा टेक्स्ट मेसेजवर लिंक पाठवतात. बँक अधिकारी असल्याचे कॉल करतात आणि OTP मागतात. आणि एकदा तुम्ही माहिती दिली की तुमचे पैसे काही सेकंदात गायब होऊ शकतात. महत्त्वाचा पार्ट 3, अशा वेळेस आपल्याला काय करायला हवे. मग तुम्ही काय करायला हवं, तर लक्षात ठेवा, कोणालाही OTP शेअर करू नका, अननोन लिंकवर क्लिक करू नका, बँक डिटेल्स कधीही फोनवर देऊ नका. लक्षात ठेवा, कोणतीही बँक कधीही तुमच्याकडे OTP मागत नाही. पॉईंट नंबर 4, लक्षात ठेवा, एक छोटीशी चूक आणि मोठं नुकसान होऊ शकतं, म्हणून जागरूक राहा आणि इतरांनाही जागरूक करा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर इतरांनाही शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी पैसे वाचू शकतात. अशा जनजागृतीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.